शिवसेना मंत्र्यांची सकाळी पार पडली ऑनलाईन बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित। पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांना पक्ष संघटना वाढीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भंडाऱ्यात 2च दिवसात बदलले भाजपचे जिल्हा प्रभारी। बंटी भांगडिया यांच्या जागी रामदास तडस जिल्हा प्रभारी। बंटी भांगडियांकडे आता गडचिरोलीची जबाबदारी। गडचिरोलीच्या प्रभारी पदावरून परिणय फुकेंना हटवलं। माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन। प्रीतम मुंडेंवर भाजपची संघटनात्मक जबाबदारी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून नियुक्ती। परभणीत अंबादास दानवे यांनी घेतली ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। ऑपरेशन टायगर असं काही नाही, आमच्या पक्षातून कोणीही कुठेही जाणार नाही, अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेत असल्याची दिली माहिती। उद्धव ठाकरेंनी मवियाला नेतृत्व केलं। ठाकरे असतील तर मविया एकसंध असते, खासदार संजय राऊत यांचं विधान। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा असल्याचं राऊत यांचं मत। की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देते, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील। ममता बॅनर्जींचं कौतुक करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार। उद्धव ठाकरेंना ममता बॅनर्जी वाघीण वाटत असेल तर पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल लागू द्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंची तुम्ही भेट घ्या, बावनकुळेंनी लगावला टोला। आता उद्धव ठाकरेंना वाघिणी वाटताय, निकाल येऊ द्या। उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती राहणार आहे। उद्धवजी प्रेस घेऊ शकणार नाही, निकालाची वाट बघा। निकाल लागल्यानंतर तुम्ही उद्धवजींना भेटायला नक्की द्या। बारामतीत सुप्रिया सुळे ह्या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सर्वांशी बोलून गेल्या होत्या। खासदार संजय राऊत यांचं सुप्रिया सुळेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर। मवियाच्या वतीनं सुळे बारामतीत प्रचाराला गेल्याचंही केलं स्पष्ट। सुप्रिया सुळे ह्या कौटुंबिक कारणास्तव त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, अजित पवार त्यांचे भाऊ आहेत, त्या प्रचाराला गेल्या, आमच्याशी बोलून गेल्या सगळ्यांशी। इतर सर्व पक्षांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं सुप्रिया गेल्या। मुंबईतील भाजपच्या रॅलीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेनं प्रशासनाला जाब विचारलाय। त्यानंतर आता इतर राजकीय नेत्यांकडून महिलेला पाठिंबा। भाजपच्या फेक नॅरेटिव्हला जनता कंटाळली असल्याची पोस्ट नाना पटोले यांनी सोशल मीडियावर लिहिली। नारी शक्ती भाजपला धडा शिकवणार असल्याचंही पटोलेंचं म्हणणं। नारी शक्ती भाजपच्या बाजूनं नाही, महिला भाजपला धडा शिकवणार, खासदार संजय राऊत यांचं मत। 1500 रुपये बंद होतील तेव्हा नारी शक्ती कोणाच्या बाजूने हे समजेल, राऊतांचा भाजपला टोला। महिलांना कळलं काय आहे ते, मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही। ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल। रायगडमधील खोपोलीमध्ये शिवसेनेला धक्का। शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश। शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेना सोडल्याचं मत। आमदार महेंद्र थोरवेंना धक्का। चंद्रपूरच्या चिमूरचे माजी डॉक्टर आमदार अविनाश वारजूकर यांची बलात्कार आणि अपहरणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। 9 वर्षांपूर्वी भंडाऱ्यात दाखल झाला होता गुन्हा। महिलेनं दिलेली तक्रार घटनेच्या 258 दिवसांच्या विलंबानं असताना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयानं ठरवली होती। कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला। गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घ्या, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते भैया माने यांची मागणी। राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन त्यांना नामदार मुश्रीफ साहेबांनी भेटावं आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांना घेऊन बाबा तुम्ही जर आम्हाला नकोच म्हणत असाल
तर आम्हाला महायुतीमधल्या घटक पक्षाने एकत्र घेऊन मित्र पक्षाने एकत्र घेऊन ती निवडणूक लढवावी लागेल आणि ती भूमिका आम्ही या निमित्तानं मांडलेली आहे. गोकुळ निवडणुकीवरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी. दरम्यान राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं उत्तर. भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी छुपा मित्र आहे का? भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सवाल. खरं तर मला हा प्रश्न आहे की ही मागणी ते कशासाठी करत आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कुणी आहेत का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी द्यायला हवं. शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीनं केला अहवाल सादर. शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अहवालात उपाययोजना. राज्यातल्या 7 कारखान्यांना NCDCनं नाकारलं कर्ज. सरकारनं पाठवले होते 14 कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव. 14 पैकी 7च कारखान्यांच्या कर्जांचे प्रस्ताव मंजूर. संग्राम थोपटेंच्या कारखान्याला 467 कोटींचं कर्ज नाकारलं. राज्यातील 7 साखर कारखान्यांचं कर्ज नाकारलं. शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका. गेल्या 40 वर्षांपासून कारखानदारांना सरकारची मदत. जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्यातून फायदा होईल असे कारखाने, अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिलेली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं. लालपरीचे ब्रँड अँबॅसिडर देशमुख दाम्पत्य. रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसिडर. दोघांसोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांसाठी करार. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय. एसटीचा ब्रँड अँबॅसिडर झाल्याचा आपल्याला अभिमान. महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. मराठीबाबत सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य. एसटीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून करारानंतर अभिनेता रितेश देशमुखची प्रतिक्रिया. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. शिक्षण विभागातील बोगस शालार्थ प्रकरणातील शिक्षकांना अंशतः दिलासा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं थकीत पगार देण्याचे दिले आदेश. मार्च 2025 पासूनचं थकीत वेतन देण्याचे निर्देश. नागपुरातील 600 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अवैध ठरवत रोखलं होतं वेतन. धाराशिव जिल्ह्यामध्ये 309 शाळा कॉलेजातील 5,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे 40 कोटी रुपयांचे पगार थकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे विलंब. वेतन पथकाचा अधीक्षक इम्रान खान पठाण लाच घेताना ACBच्या जाळ्यात. अधीक्षकांनाच अटक झाल्यामुळे मार्चचे पगार थकले. मुंबईत मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात मनसे आक्रमक. मला मराठी येते अशा आशयाचे फलक मनसे रिक्षांवर लावणार. मराठीला विरोध करणाऱ्यांना साथ न देण्याचं मनसेचं आवाहन. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर दर्शन पथाचं 25 एप्रिलला होणार भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 249 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात. गोदावरी नर्मदा जलयात्रेचाही होणार भव्य शुभारंभ. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून वाहतूक ब्लॉक. मुंबई वाहिनी गुरुवारी तर पुणे वाहिनी शुक्रवारी 3 तासांसाठी बंद. डोंगरगाव कुसगाव भागामध्ये दुपारी 12 ते 3 दरम्यान राहणार बंद. जळगावच्या 40 गावमध्ये सकल हिंदू संघटनेकडून विराट हिंदू मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हिंदू बांधवांची उपस्थिती. हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र येण्याच्या मोर्चातून घोषणा. हर्ष ठाकूर यांची मुंबईतील नगरसेविका सहर शेख यांच्यावर टीका. नागपूरमध्ये लेन्सकार्ट कंपनीविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीचं कर्मचाऱ्यांना तिलक लावत आंदोलन. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हातावर कलावा बांधणं, कपाळावर टिळक, बिंदी लावणं, रुद्राक्ष धारण करण्यावर बंदी, मात्र हिजाबला परवानगी याविरोधात आंदोलन. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव. रुग्णांना पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. फिल्टर प्लांट बसवले मात्र तेही धूळखात पडून. अतिदक्षता विभागातील AC बंद तर गेल्या अनेक वर्षांपासून लिफ्टही बंद.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय. रुग्णांच्या नातेवाईकांना ओढावं लागतं स्ट्रेचर. सिटी स्कॅन विभागाचा दरवाजा बंद असल्यामुळे रुग्णाला लांब मार्गानं जावं लागतं. अशोक खरात प्रकरणी एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. SIT कडून सखोल चौकशी, आर्थिक संबंधांची ही तपासणी. चौकशी करून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आल्याची माहिती. अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. सोलापूरमधील कळमळमधील शेतकरी राजाराम बनसोडे यांची मागणी. 11 एकर जमीन 1.5 कोटी रुपयांना घेण्याचं आश्वासन देऊन केवळ 50 लाख दिल्याचा आरोप. शेतकऱ्यांची खरात आणि त्याच्या पत्नीसह इतर 6 जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार. माझी 11 एकर 8 गुंठ जमीन बोलदो बाबा खरात आणि पल्लाळ सर या दोघांनी 1.5 कोटीला घेतलेली आहे. मला अजून काय पैसे दिलेले नाही. पैसे मागितल्यावरती भीती दावत होते ना, असं करायचे मारामारगडी, असं होईल तसं होईल असं म्हणजे मला बोलत होते. आजपर्यंत आम्हाला काय पैसे दिलेले नाही आणि आज आम्ही DSP ऑफिसमध्ये गुन्हा नोंद करून आलेलो आहोत. आमच्या पैशाची मागणी केली. अगर आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर आमचे पैसे तर परत यावे, एवढी माझी विनंती आहे. नाशिकमधील SIT चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती. तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स मागवून करण्यात आली प्रकृतीची तपासणी. छातीत दुखत असल्यामुळे काही काळ लावण्यात आला होता ऑक्सिजन. नाशिकच्या TCS कंपनीबाबत SITनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर 20 पेक्षा अधिक तक्रारी. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आले तक्रारी. SIT कडून चौकशी सुरू. पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन. नाशिकमधल्या TCS कंपनीतील महिला कर्मचारी निदा खान अद्यापही फरार. पोलिसांची 3 पथकं शोध घेत असून निदा खान पोलिसांच्या हाती लागत नाही. 25 मार्चला पहिला गुन्हा, तेव्हापासून निदा खान फरार. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. नाशिकच्या TCS प्रकरणातील संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीमध्ये काम करत असताना झालेल्या वादातून फिर्यादीनं खोटा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद. नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाची निदर्शनं. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याचीही मागणी. ड्रग्ज पेडलर अश्विनी पॉलनं धाडीवेळी 6 कोटींचे ड्रग्ज फेकले कचऱ्याच्या डब्यात. धाडीत सारं घर धुंडाळलं पण ड्रग्ज मिळत नव्हतं. अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद करत होता ड्रग्ज पुरवठा. मंगळवारी रात्री उशिरा अमीर सय्यदही अटक. नाशिकमध्ये सिगरेट न दिल्यामुळे तरुणाची निर्घृण हत्या. पेठ रोड परिसरातील नवनाथ नगरमधील धक्कादायक घटना. चॉपरच्या उलट्या बाजूनं डोक्यावर तोंडावर वार. राहुल कृष्णा राऊतचा उपचारादरम्यान मृत्यू. संशयित रोहिदास आहेर विरोधात गुन्हा दाखल. बीडमधील माजलगावमध्ये कॅफेत बोलावून अल्पवयीन मुलीची छेड. प्रॅक्टिकल बुक परत करण्याच्या बहाण्यानं मैत्रिणीला कॅफेमध्ये बोलावलं. मुलगी कॅफेमध्ये पोहोचल्यावर मैत्रिणीऐवजी कॉलेजमधील तरुण कॅफे. इतर तरुणांनी मुलीची केली कॅफेतून सुटका. अल्पवयीन मुलीवर चुलत काकाचा अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून धमकी. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावमधली घटना. मैत्रीच्या नावाखाली धमकावत केला अत्याचार. सोलापुरात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं. 6 दिवसांच्या उपचारानंतर जखमी महिलेचा मृत्यू. आरोपी पती फैजान शेख याला अटक. कोल्हापुरात दुकानदाराची आत्महत्या. कर्जाला कंटाळून दुकानातच आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. शाहूपुरी पोलिसात घटनेची नोंद. बुलढाण्यामध्ये लग्न जुळत नसल्यामुळे 2 युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथं हरीश वानखेडे तर चिखली तालुक्यामध्ये मंगळूरमध्ये सत्यपाल भिसे यांची आत्महत्या. हरीश हा भूमिहीन तर सत्यपाल उच्च शिक्षित होता. सायबर फ्रॉडमध्ये मुंबईकरांनी वर्षभरात गमावले 1000 कोटी रुपये. यापैकी फक्त 110 कोटी रुपये जप्त. मुंबई पोलिसांनुसार 4825 सायबर गुन्ह्यांची 2025मध्ये नोंद. दाखल झालेल्या गुन्ह्यातील 1542 गुन्ह्यांमध्ये 1410 आरोपींना अटक. संभाजीनगरमध्ये निलंबित हवालदाराची गुंडगिरी. PSI असल्याचं सांगत व्यावसायिकाकडून 40,000ची लूट. गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईलही हिसकावला. गुन्हा दाखल. दोघांना केली अटक. वर्ध्यामध्ये गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. समुद्रपूरमधील कानवाटी चौकामध्ये कारवाई.
नागपूरमधील शेख हलीम शेख रमजान आणि सत्तार खान गौस या दोघांवर गुन्हा दाखल. 2 किलो 101 ग्रॅम गांजा जप्त. मुंबईमध्ये मेट्रो 4 लाईनवर स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेला कारणीभूत कंपन्या प्रकल्प पूर्ण होईपर्यंत कायम. MMRDAचा धक्कादायक निर्णय. दंड ठोठावून काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झालेल्या कंपन्या. 14 फेब्रुवारीला झालेल्या अपघातामध्ये एकाचा झाला होता मृत्यू. गोरखपूर मुंबई स्पाइस जेटच्या विमानामध्ये प्रवाशाचा मृत्यू. 60 वर्षीय सुमन कुमार चौधरी यांचा प्रवासादरम्यान मृत्यू. प्रकृती अचानक बिघडून बेशुद्ध पडल्यामुळे वैमानिकानं विमान नागपूरकडे वळवलं. आपत्कालीन लँडिंग. पुण्यातील अप्पा बळवंत चौकामध्ये PMPL बस थेट दुकानात घुसली. दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान. ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा चालकाचा दावा. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. कर्जतमधील पळसदरी डॅममध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. आर्यन थापर असं मृत विद्यार्थ्याचं नाव. डॅममधील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना. डॅममध्ये उडी मारल्यानंतर आयन झाला होता बेपत्ता. नवी मुंबईतील भारती विद्यापीठाचा ग्रुप कर्जतमध्ये आला होता फिरायला. सिंधुदुर्गमधील भन्साळ नदीमध्ये एकाचा मृत्यू. कुडाळमधील कबिल काटे भागातील घटना. 4 मित्र एकत्र नदीत उतरले. दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागले. स्थानिकांच्या मदतीनं एकाला वाचवण्यात यश. वैभव बांदेकर या तरुणाचा मृत्यू. वैभवनं नुकतीच दिली होती 12वीची परीक्षा. नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये दंड बैठका. व्यायाम आणि झुंबा डान्स. धावत्या मेट्रोमध्ये फिटनेस संदर्भात जनजागृती करण्यासाठी दौडले रन क्लबचा आगळावेगळा उपक्रम. मेट्रोच्या इतर प्रवाशांसाठी हा नजारा वेगळाच ठरला. अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला. सिंधुदुर्गातील दोंडामार्ग तालुक्यातील शिरवळ गावामध्ये ओंकार हत्तीचा वावर. ओंकार हत्ती शिरवळ गावातील नदीमध्ये डुबकी मारत पाण्याचा आनंद घेताना कॅमेऱ्यात कैद. पाण्यामध्ये मस्ती करतोय ओंकार हत्ती. मात्र ग्रामस्थांकडून हत्तीचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी. मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित. काही भागामध्ये कमी दाबानं पाणी. 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार. A, B, C, E आणि F दक्षिण वॉर्डातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरा. संभाजीनगरमध्ये जलसंपदा विभागाचे आदेश. अल निनो प्रभावामुळे जूनमध्ये हजेरी लावून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाच्या खंडाची चिन्ह. भविष्यात कदाचित पाणी कपातीची शक्यताही व्यक्त. नाशिककरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार. आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद होण्याची शक्यता. जलसंपदा विभागाचा महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात तब्बल 54 मिलीमीटर अवकाळी पावसाची नोंद. मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड. झालेल्या नुकसानीचा थरकाप उडवणारा ड्रोन व्हिडिओ. धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ज्वारी हरभरा पिकांना फटका. आंबा फळबागेचंही पुन्हा नुकसान. शेतामध्ये काढून ठेवलेली ज्वारीची माती आणि कडबा ही माती.